नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गॅस एजन्सीमधून तुम्ही मोठी कमाई करू शकता। कमी खर्चामध्ये सुरुवात करून दरमहा लाखोंची उलाढाल करणारा हा व्यवसाय सध्या अनेक उद्योजकांसाठी फायदेशीर ठरतोय, कारण मागणी प्रचंड आहे, सरकारची मदतही मिळते आणि ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढते। गेल्या 10 वर्षांमध्ये भारतामध्ये LPG गॅसच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। जर डेटा पाहायचा झाला तर 2014 मध्ये 14,52,00,000 ग्राहक होते, तर 2025 मध्ये 33,52,00,000 ग्राहक झालेले आहेत। यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मोठा वाटा आहे। ग्रामीण आणि गरीब कुटुंबापर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी ही योजना गेम चेंजर ठरली आहे। या अंतर्गत आतापर्यंत 10 कोटींहून अधिक LPG गॅस कनेक्शन्स देण्यात आलेत। भारतामध्ये 3 सरकारी तेल कंपन्या आहेत आणि गॅस एजन्सीच्या डीलरशिप देखील त्याच देतात। यामध्ये पहिली आहे इंडियन ऑइल, दुसरा आहे भारत पेट्रोलियम आणि तिसरा आहे हिंदुस्तान पेट्रोलियम। या कंपन्यांकडून तुम्ही तुमच्या भागामध्ये एजन्सीसाठी अर्ज करू शकता। तर मग आता हा अर्ज करायचा तरी कुठे? तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, तर यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि सगळी माहिती घेऊ शकता। तर ह्या संबंधित कंपनीच्या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करा। या अर्जासाठी तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे आणि भारतीय नागरिक असणंही आवश्यक आहे। तुम्ही वयाची 21 किंवा 60 वर्षाच्या दरम्यान असावं। या अर्जाचं शुल्क 10,000 रुपये आहे, जे रिफंड केलं जात नाही। एकदा अर्ज केला की मग इंटरव्ह्यू होतो, गुणांकन केलं जातं आणि मग पात्र उमेदवारांची निवड केली जाते। काही वेळा लकी ड्रॉनं देखील निवड केली जाते, जर जास्त अर्ज आले तर। यामध्ये एजन्सी सुरू करण्यासाठी रस्त्यालगतची जमीन असणं आवश्यक आहे। गाडी सहज पोहोचेल अशी सुविधा असायला हवी। त्यानंतर सिलेंडर साठवण्यासाठी तुम्हाला गोदाम बांधावं लागेल। जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर किमान 15 वर्षांच्या लीजवरती ती जमीन तुम्हाला घ्यावी लागेल। यामध्ये तेल कंपन्यांचे अधिकारी फील्ड व्हेरिफिकेशन करतात, त्यानंतर कागदपत्र, जमीन आणि सुरक्षा सगळं चेक करतात। यामध्ये सरकारने आरक्षण ठेवलेलं आहे। अनुसूचित जाती जमाती, माजी सैनिक, महिला, राष्ट्रीय खेळाडू, अपंग आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वारस या गटातील उमेदवारांना निवडताना पहिलं प्राधान्य दिलं जातं। यामध्ये आता ही एजन्सी सुरू करण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो तेही जाणून घेऊ। तर गॅस एजन्सी सुरू करताना एकूण तुम्हाला 15 ते 30 लाख रुपयांपर्यंतचा खर्च होतो। यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट, गोदाम आणि ऑफिसचं बांधकाम किंवा त्याचं भाडं, त्यानंतर कम्प्युटर, प्रिंटर, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वेइंग मशीन आणि सिलेंडर डिलिव्हरीसाठी वाहन। काही बँका आणि वित्तीय संस्था यासाठी लोन सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करतात। यामधनं तुम्हाला कमाई किती होते तेही जाणून घ्या। तर प्रत्येक 14 किलो गॅस सिलेंडरवरती तुम्हाला 73 रुपयांचं कमिशन मिळतं। यामध्ये 33 रुपये डिलिव्हरी चार्ज हा समाविष्ट असतो। त्यानंतर 5 किलो सिलेंडरवरती तुम्हाला 36 रुपयाचं कमिशन मिळतं। यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर जर एखादा वितरक महिन्याला 3000 सिलेंडर कमीत कमी वितरित करत असतो, जर तेवढे जरी सिलेंडर तुम्ही वितरित केलेत तर तुम्हाला मिळणारी कमाई कशी असेल ते पहा। 3000 सिलेंडर गुणिले 73 रुपयांचं कमिशन म्हणजेच तुम्हाला 2,19,000 रुपयांचं उत्पन्न होईल। खर्च वगळल्यानंतर 70,000 ते 1 लाखांपर्यंतची कमाई करणं तुम्हाला अगदी सहज शक्य आहे। शहरी भागामध्ये अनेक वितरक महिन्याला 15,000 सिलेंडर अगदी सहज वितरित करतात, त्यामुळे मासिक कमाई ही 4 ते 5 लाखांपर्यंत अगदी सहज पोहोचते। LPGची देशांतर्गत मागणी दरवर्षी 5 ते 6% दरानं वाढतेय। याचा अर्थ व्यवसायामध्ये निरंतर आणि वाढती कमाई होण्याची एक मोठी संधी आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःची गॅस एजन्सी सुरू करू शकता आणि अगदी लाखो रुपये देखील कमावू शकता। या संदर्भातली ॲप्लिकेशनसाठी लागणारी वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपली माहिती तिथे भरा आणि ॲप्लिकेशन नक्कीच तुम्ही करू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।